तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व त्यांचा सावक संघ या तीन रत्नाला अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून नेहमीप्रमाणे दर रविवारी आपण विहारामध्ये मिलिंद प्रश्नाचं पठण आणि श्रवण करतो. मागच्या वेळेस आपण बघितलं की मैत्री भावनेमध्ये बल असतं, पण त्याच मैत्री भावनेमध्ये साम नावाचा उपासक, त्याला राजाचा विषारी बाण लागून मूर्छित पडतो. अशा आशयाचा प्रश्न आपण मागच्या रविवारी बघितला होता. त्याचं विवेचनही बघितलं. राजा मिलिंदाचं समाधान झालं आणि आपण आज दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. मिलिंद प्रश्न हा प्रासंगिक ग्रंथ आहे आणि म्हणून बाबासाहेब म्हटले होते की जर माझा बच चालला तर मी भारतामधल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये हा ग्रंथ पोचवीन. बाबासाहेब फक्त महाराच्या घरात नव्हते म्हटले. आणि म्हणून मागच्या वेळेस आपल्या प्रवचनामध्ये जेव्हा मैत्रीचा मी विवेचन केलं तर मला 2-3 प्रोफेसरांचा फोन आला आणि त्याही मातंग समाजातल्या. कारण मी विवेचन केलं होतं, विश्लेषण केलं होतं आणि ते म्हणते जी एवढं सुंदर सांगितलं तुम्ही की खरोखर मैत्री करायला पाहिजे होती. आमच्या समाजाने बाबासाहेब असतानाही बाबासाहेबाची ना मैत्री स्वीकारली ना त्यांच्या प्रती केली. आजही आम्ही तेच करत नाही, कारण त्यावेळेसही आम्हाला भ्रमित करायला वेगळी माणसं होती, त्यांचीच वारसदार आजही आम्हाला भ्रमित करतात. एक चांगला संकेत आहे. आणि म्हणून मग मी त्या प्रोफेसर लोकांना बोललो की पुढाकार घ्या ना तुम्ही. कुणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय होणार नाही. भगवान बुद्धालाही बोधित्व प्राप्त झालं, त्यांच्याही मनात प्रश्न आला होता की हे कठीण धम्म मी लोकांना सांगू की नको, त्यांना कळेल की नाही कळेल. पण त्यावेळेस त्यांनाही कुणीतरी उद्युक्त केलं की नाही नाही हा धम्म सांगितला पाहिजे. आणि म्हणून तुमच्यातली काही मंडळी जर त्यांना खरोखर बाबासाहेब कळाले असतील, मैत्री कळाली असेल तर पुढाकार घ्यावा. आपल्याला व्यावहारिक जीवनामध्येच खूप रस आहे, कारण व्यावहारिक जीवन हे माणसाला विजयी बनवण्याची एक प्रेरणा देतं की मी दुसऱ्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्यांना मी सांगता सांगता तेच सांगितलं की बाबासाहेब महाराजचं कॉन्ट्रॅक्ट थोडी आहे. बाबासाहेब आणि बुद्ध हे महाराजचं कॉन्ट्रॅक्ट नाहीये. पण अडचण अशी झाली की बाबासाहेब आणि बुद्ध याचं कोटेशन भरायलाच तुम्ही तिघं तयार नाही. इंजिनियर लोक असतात, अकाउंट्सवाले लोक असतात की कोटेशन त्या माणसाचं पास होतं की ज्याने त्या कामाची किंमत कमी लावलेली आहे. व्यावहारिक जीवनामध्ये किंमत कमी असते, पण आध्यात्मिक जीवनात किंमत जास्त लावायची असते. आणि म्हणून एकच कोटेशन येतं बौद्ध धर्मामध्ये, महाराजचं, ते पास होतं. चर्मकारांनी आणि मातंगाने कोटेशन भरलं पाहिजे आणि एवढ्या उच्च लेवलचं भरलं पाहिजे की महाराजांना लाज वाटली पाहिजे की आम्ही 70 वर्ष बुद्ध अनुसरतो. 5 वर्षात मांगानी आणि सांभाराने बुद्ध स्वीकारला आणि ते आमच्या पुढे गेले. असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी खरी बाबासाहेबाला आदरांजली आणि श्रद्धांजली असेल. ते तिघही प्राध्यापक, मी नावं नाही सांगणार आता इथे कारण काय अडचण होते, सुकुमार कांबळे सारखी बिचाऱ्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांनी खूप मोठा प्रचार केला, त्यांना महाराणी स्वीकारलं नाही आणि मांगाने काढून दिलं. अशी अडचण होऊन जाते कारण मैत्री भावण्यात त्यावेळेस केलं. म्हणून त्या तिघा प्रोफेसरांना सांगितलं मी तुम्हाला वचन देतो की मी मांग व्हायला तयार आहे, पण कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही मला निमंत्रित करा, मी मांग वाड्याशिवाय कुठेच भिक्षा मागणार नाही, चारिका मी कुठेच करणार नाही. आणि म्हणून आजही मी जाहीर आश्वासन देतो की मातंग आणि चर्मकार खरोखर सुधारणार असेल तर मी मातंग आणि चर्मकाराचाच भिक्षू व्हायला तयार आहे.
परंतु ते आपल्यामध्ये झालं पाहिजे आणि त्याच्याकरता मेहनत घ्यायची माझी तयारी आहे. परंतु कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, कारण पेरणी त्याच शेतात केल्या जाते की जिथे थोडीफार तरी गुंजाईश असते. खडकावर बीज पेरल्या जात नाही. आणि म्हणून मातंग आणि चर्मकारांना परत माझं आव्हान आहे, नाविलाजाने जसे लोक तुम्हाला म्हणतात की कधी कधी आमच्यात चर्चा होते आणि खूप मोठे मोठे भिक्षू म्हणतात की भंतेजी ओ हिमालय एवढ्या उंचीच्या बाबासाहेबाचं नाही ऐकलं की तुमचं ऐकतील का. मी त्यांना उत्तर देतो की बाबासाहेबाजवळ वेळ नव्हता, बाबासाहेबाचं कुणी ऐकणार नाही असं जगात कधी होऊच शकत नाही. आज 70 वर्षाच्या कालावधीमध्ये तो ब्राह्मणही बाबासाहेबाला प्रात्यस्मरणीय करायला तयार झाला. मग मांग आणि चंबार का नाही करणार, परंतु त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. म्हणून आज या प्रवचनाच्या सुरुवातीलाच मातंग आणि चर्मकारांना परत ते आव्हान आहे की बुद्धाच्या ओटीमध्ये या, अबकड करायची वेळ येणार नाही. ऑटोमॅटिक तुम्ही एक असूया म्हणून, मला कुठल्याही धर्मावरती टीका करायची नाही, पण जे माझं ऑब्झर्वेशन आहे, महाराणी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून मांग ख्रिश्चन होत आहेत. जर नुसतं तेवढा असूये पोटी असेल तर शिकल्या सवरलेल्या मांगांनी एकदा बुद्ध जरा अनुभवून बघावा. महाराच्याही पुढे तुम्ही जा, महाराच्याही पुढे प्रगती कराल, कारण महाराणी रिझर्वेशनमुळे किंवा तुमच्या सवलतीमुळे महार प्रगती पथावर नाहीत, तर त्यांच्या घरामध्ये बुद्ध आहे म्हणून ते प्रगती पथावरती आहे. मांग आणि चर्मकारांनी बुद्ध स्वीकारून बघावा, महाराच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाहीत. आज हे बाकीत मी माझ्या साकेत बुद्ध विहारातून करतो आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आजचा प्रश्न आहे पाप आणि पुण्य. कारण काय होतं, काही काही जण आता मला बरेचसे फोन यायला लागलेत आणि म्हणून मी एक वेळ राखून ठेवलाय आणि याच्यावरती मी तुम्हाला आवाहन करतो की 3 ते 5 वाजेपर्यंतच मला फोन करा. कारण बाकी कामामध्ये असतो किंवा काही ना काहीतरी वाचन असतं, काही ना काही असतं आणि मग डिस्टर्ब झाला की तुम्हालाही उत्तर देता येत नाही. पण 3 ते 5 ही 2 तासाची वेळ मी राखून ठेवलेली आहे. महाराष्ट्रामधून कुणीही मला फोन करू शकता, प्रश्नही विचारू शकता. प्रश्न विचारण्यालायक असावे. मला जर उत्तर येत असेल तर मी नक्कीच त्याचं समाधान करेल. मला जर नाही उत्तर आला तर मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करेल, माझ्या वरिष्ठांना विचारण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला नाराज करणार नाही. ह्या 2 तासामध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. सांगण्याचा उद्देश काय होता की आपली मंडळी मिलिंद प्रश्न पुढचा पाठ अगोदरच वाचतात आणि मग मला प्रश्न विचारतात आणि मग चांगला संकेत आहे, नाही असं नाही, त्यानिमित्ताने ते अभ्यासही करतात. आणि त्याचा एका जणाचा प्रश्न होता की भंतेजी पाप आणि पुण्याची संकल्पना बौद्ध धर्मामध्ये आहे का. आणि जर मग नसेल, कारण ते राजा मिलिंद व्हायला लागले, चांगली गोष्ट आहे. आणि जर पाप पुण्याची संकल्पना नसेल तर मिलिंद प्रश्नामध्ये काय हेडिंग असावं. कारण तुम्ही कुशल आणि अकुशल कर्म म्हणता. कारण काय होतं की मिलिंद प्रश्न, राजा मिलिंद हा इसवी सनाच्या पूर्वी किंवा इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये एक अंदाजाने आलेले आहेत. आता तुम्ही विचार करा की हे 2-2.5 हजार वर्षाचा कालावधी आहे. आपण पिक्चरच्या थिएटर मधून बाहेर आलो तर घरापर्यंत आपण त्या पिक्चरची स्टोरी बदलून टाकतो, आहे की नाही. सांगत सांगत आलो की हे 2000 वर्षापासून याचं ट्रान्सलेशन होतंय. आणि म्हणून मग आपण ते स्वीकारलं पाहिजे की जर हे ट्रान्सलेशन होत आहे तर याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल होत असतील. कारण काही गोष्टी इथे मीही उदाहरणं देतो, मी माझ्या मनाचे देतो ना. सगळेच खरे असतात का? नाही, सगळेच खरे नसतात, परंतु समजण्याकरता. आणि म्हणून बाबासाहेबांनी जातक कथा नाकारल्या, आम्ही तेवढंच ध्यानात ठेवलं. बाबासाहेब त्याच्या पुढे म्हणतात जातक कथा ह्या बुद्धाच्या नाही आहेत, पण त्या बौद्धिक कथा अवश्य आहेत. बाबासाहेबांचं ते वाक्य आम्ही विसरून जातो, कारण बुद्धांनी तुम्हाला धम्म कळावा म्हणून त्या सांगितलेल्या जन्माच्या कथा आहेत, जातक कथा आहेत. आणि तशाच प्रकारचा हा जो प्रश्न कोणाच्याही मनामध्ये असेल की पाप आणि पुण्याची संकल्पना आपल्यामध्ये आहे का, तर त्याचं ट्रान्सलेशन आहे कुशल आणि अकुशल कर्माचं. आपण आपल्या डोक्याने कसं घ्यायचं, नेमकं शब्दावरती बोट ठेवायचं नाही. कारण नेमकं शब्दावरती बोट ठेवलं मग तुम्ही बुद्ध नाहीयेत. कारण तुम्हाला
परिस्थिती कळली पाहिजे, त्या शब्दाचे पर्यायवाचक अर्थ आम्हाला कळाले पाहिजे. आणि म्हणून पाप आणि पुण्य याचा अर्थच आहे कुशल आणि अकुशल. आम्ही काय कुशल करतो आणि अकुशल करतो हे कुठल्या देवाने सांगितलंय का? कुठे? भगवान बुद्धही काय सांगतात? महामंगल सूक्तामध्ये भगवान बुद्ध काय सांगतात की काय उत्तम आहे आणि काय उत्तम नाहीये. बुद्धाने काय गोष्टी कराव्या सांगितल्या, त्याचाच अर्थ काय करू नाही हे घेण्याचे अर्थ आहेत. आणि नेमके आपल्याला ते कळाले की मग आपण होतो. आणि मग बुद्धाचा तो प्रपंच आम्हाला कळाला पाहिजे की बुद्धाचं निर्वाण म्हणजे काय. तर मी नेहमी कांद्याची उपमा देतो तुम्हाला. कांदा हातामध्ये घ्या आणि त्याला उकरत जा, एक एक लेयर निघत जाते आणि शेवटच्या लेयरीला हातामध्ये एक एक लेयर उकळून फेकून द्या. शेवटी कांद्याचं काही अस्तित्वात राहतं का? माणसाचंही तसंच आहे. तुमच्या मनावरती, तुमच्या मेंदूवरती, तुमच्या अनकॉन्शियस माइंडवरती जी पुट जमलेली आहेत, मग ती कुशल कर्माची असतील किंवा अकुशल कर्माची असतील, ते एक एक पुट काढत गेलं की मग तुम्हाला जे शेवटला राहतं ते निर्विकार नागार्जुनाचं शून्य असतं. आणि म्हणून पाप आणि पुण्याची संकल्पना तुम्हाला कळायची असेल तर स्वतःमध्येच आपल्याला डोकावं लागेल, कारण दुसऱ्याच नाही. कारण काय होतं नेमकं, आपण पाप आणि पुण्याची व्याख्या दुसऱ्याकडे करतो. आणि म्हणून सांगितलं 3 काळ आहेत की नाही, वर्तमान, भूत आणि भविष्य. शक्यतोवर माणूस वर्तमानात जगत नाही. तुम्ही कधी डोळे बंद करून बघा, आत्ताचा विचारच नाही येत. एक तर मागचा तरी येतो, नाही तर मग पुढं काहीतरी तुम्हाला व्हायचं असतं तो तरी येतो. ह्या संकल्पना आहेत पाप आणि पुण्याच्या. आणि भगवान बुद्ध सांगतात की वर्तमानाची रेषा खूप अधूर आहे, अंधुक आहे. कारण आजचा आपला दिवस वर्तमान असेल तर काल गेलेला दिवस भूतकाळ आहे आणि उद्या येणारा भविष्य काळ आहे. हीच परिणिती तुमच्या मिनिटा मिनिटाला लागते. कारण तुम्ही आता बसलात, मी जे बोलतो हे लाख वर्तमान असेल, पण अजून 10 मिनिटांनी तो भूतकाळ झालेला असेल. आणि मी काहीतरी सांगितलेली एखादी कथा ती भविष्य काळ असेल. पाप आणि पुण्याच्या संकल्पना, कुशल आणि अकुशलच्या संकल्पना समजून जर घ्यायच्या असतील तर माझ्या मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला आत्ताच्या परिप्रेक्षमध्ये त्या समजून घेता आल्या पाहिजे. कारण काय होतं, कुठल्याही काळामध्ये भगवान बुद्धाला आणि बाबासाहेबाला का सांगावं लागलं असेल? भगवान बुद्धही सांगतात की आत्मदीप भव, तुमचा प्रकाश तुम्हाला स्वतःच बनायचा आहे. बाबासाहेब बी म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. दोघांचे अर्थ एकच आहे. परंतु त्या काळामध्ये बुद्धाला वाटलं होतं स्वयंप्रकाशित व्हा. ह्या काळाची अपेक्षा होती बाबासाहेबाला संघर्ष करायला लावायचा होता, कारण त्यांनी तो केला होता. बुद्धांनी स्वयंप्रकाशित झाले होते. कुशल अकुशल कर्माची ही व्याख्या ज्या दिवशी आपल्याला कळते मग आम्ही शब्दात अडकत नाही. चालताना, बोलताना, बसताना, उठताना कुठलं कुशल आणि अकुशल हे लोकांनी मला सांगावं लागू नये. माझं मला कळलं पाहिजे. आणि ज्या दिवशी माझं मला कळतं मग नेमकं होतं काय आम्ही, की आम्ही दुसऱ्याच्या कुशल आणि अकुशल कर्माकडे पळतो. आणि मग म्हणता म्हणतो जे दारूच्या दुकानावाला सुखी आहे हो, मी रोज काम करतो पण मी दुखी आहे. आम्ही दुसऱ्याच्या याच्यात कुशल आणि अकुशल शोधत असतो. नेमकं कुशल काय आणि अकुशल काय, की जेव्हा कुशल येतं तर कुशलाची फळं आहेत आणि अकुशल असतं त्याची ही फळं आहेत. पण जेव्हा आम्ही नीट व्याख्या करतो कुशल आणि कुशलाची, कारण आम्ही व्याख्याच विचित्र केलेले आहेत. आम्ही कुशल कर्माचं फळ आध्यात्मिक सुखात आहे हे शोधत बसलो. आहे आध्यात्मिक सुखातही आहे, नाही असं नाही. मी नाही सांगणार की कुणी बंगलाच बांधू नये, अवश्य बांधावा. मी तर एका ठिकाणी गेलो आणि विनोदाने त्यांना मी म्हटलं, आता तुम्ही मला बोलवलं की नाही घराच्या उद्घाटनाला, जो कोणी मला घराच्या उद्घाटनाला बोलवेल पुढच्या वर्षी त्याचा अजून एक बंगला होईल. जो कोणी मला वाढदिवसाला बोलवेल तो 100 वर्ष जगेल. आणि मग नंतर एकाने विचारलं लग्नाला बोलवलं तर म्हटलं ते तुम्हीच शोधा काय होईल ते.
कारण शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात आणि शब्दशः त्याच्यावरती जायचंही नसतं. भाकीत करायचं की नाही करायचं, भाकीत हे वास्तवावर असावं. म्हणून भाकितावरती नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये पंचांग शिकवल्या जायचं. तो एक विषय होता. कारण आम्ही अडचणीमुळे सांगत नाही, कारण आम्हाला नंतर उत्तर देता येत नाही ना. मग एखादा विचारतो भंतेजी मग पंचांग खरोखर असतं का? पंचांग हे त्यावेळेचं खगोलशास्त्र होतं. बुद्धाच्या काळामध्ये एवढं प्रगत होतं की ते खगोलशास्त्र, म्हणून अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी हे तिथे निर्माण झाल्या. पंचांग त्याला म्हटलं, तुमचं भविष्य सांगण्याला नव्हतं, खगोलशास्त्र होतं ते. आणि म्हणून बघा, मी नेतोय कुठे तुम्हाला, कुशल आणि अकुशल कर्माची फळं आहेत. कुशल कराल, अकुशल कराल तर त्याची फळंही कशी मिळतात. आणि म्हणून त्यावेळेचे विचारलेले प्रश्न आजच्या याला ते लागू पडतात की नाही, आणि भंते नागसेनाने दिलेली सुंदर उत्तरही त्याला लागू पडतात की नाही, आज आपण ते बघूया. भंते नागसेन, पुण्य आणि पापाची दोन्ही फळे समानच असतात की दोन्हीमध्ये फरक आहे? महाराज, पुण्याची फळे वेगळी आणि पापाची फळे वेगळी असतात. महाराज, पुण्य कर्म करणारे लोक सुख प्राप्त करून घेतात आणि त्यांना स्वर्गगीताचा लाभ होतो. या उलट पाप कर्म करणारे लोक दुःख भोगत असतात आणि नरकवासाला जातात. भंते नागसेन, तुम्ही म्हणता की देवदत्त कुटील हृदयाचा दुर्गणी होता आणि बोधिसत्व सद्गुणाचे खान एकदम स्वच्छ पवित्र हृदयाचे होते. तथापि अनेक जन्मात देवदत्त बोधिसत्वा समान किंवा त्याच्याही पेक्षा यशस्वी होता असे दिसते. त्याच्या पक्षाही नेहमी शक्तिशाली राहिलेला आहे. भंते, जेव्हा देवदत्त बनारसमध्ये राजा बृहदत्ताच्या पुरोहिताचा पुत्र म्हणून जन्माला आला होता, तेव्हा बोधिसत्व जादूटोणा करणाऱ्या डोम नावाच्या एका नीच जातीत जन्माला आले होते. ते आपला मंत्रबळाने असंयमित आंब्याला फळवित होते. हे एक असे उदाहरण आहे की देवदत्तापेक्षा बोधिसत्व जातीने आणि यशानेही नव्हते. प्रश्न जर तुमच्या लक्षात आला असेल, राजा मिलिंदाने विचारलेला आहे की पापाची आणि पुण्याची म्हणजे कुशल आणि अकुशल कर्माची फळे सारखीच असतात का? भंते नागसेन म्हणतात नाही. आणि कुठल्याही अनाडी माणसाला तुम्हालाही जर विचारलं वाईट काम केलं तर फळ काय भेटणार आहे, सोपा सिद्धांत आहे की नाही. याला काही तुम्हाला PhD करायची गरज नाही. कोणालाही कळतं की वाईट केलं की वाईट होणार, चांगलं केलं की चांगलं होणार. हे सामान्य माणसाला कळणार. पण राजा मिलिंद सामान्य माणूस आहे का? नाही, तो सामान्य नाही. तो भंते नागसेनाला कात्रीत पकडण्याकरता म्हणतोय की तुम्ही म्हटलं हे बरोबर आहे, पण तुम्हीच सांगतात की देवदत्त आणि बुद्ध अनादी काळापासून जन्म घेत आहेत आणि तुम्ही सांगितलेल्या याच्यामध्ये देवदत्त तर चांगल्या चांगल्या कुळात जन्माला आलेला आहे. काही ठिकाणी तर तो बुद्धाचा वरिष्ठ आहे, पराक्रमी आहे, शक्तिशाली आहे, वैभवशाली आहे. आणि जर मग हे असं असेल, बुद्ध प्रत्येक जन्मामध्ये कुशल कर्माची खान आहेत आणि देवदत्त हा त्यांना विरोधच करत आलेला आहे. आणि मग तुम्ही जर म्हणता की अकुशल कर्माची फळं अकुशल मिळतात, तर मग मात्र हे कोडं सुटण्यासारखं नाही. कारण देवदत्त कुठे राजा आहे तर कुठे भगवंत त्याचे शिपाई आहेत, त्याचा मुलगा आहे. ते एका ठिकाणी तर ते त्यांचा हत्ती आहे. आणि मग जर असं असेल, पुण्यकर्माची फळही पुण्यकर्माची चांगली मिळत असतील, तर मग मात्र इथं देवदत्त कसा? आणि तो उदाहरणं देत 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 त्या घडीपर्यंत येतो की जिथे गौतम बुद्धाचा जन्म होतो त्याच कुळामध्ये देवदत्त पण जन्म घेतो. जर मागच्या कुळामध्ये देवदत्ताने पाप केलं असेल तर तुम्हीच म्हणता की भगवान बुद्धांनी महामायेच्या पोटी जन्म घेतला कारण तिचं कुळ श्रेष्ठ होतं. तर मग त्याच कुळामध्ये तर देवदत्तही जन्म घेतो. मग हे कोड न सुटण्यासारखं आहे. भंते नागसेनाला सांगतात. आता आपणही जर समजा या परिप्रेक्षमध्ये बघत गेलो तर काय होईल नेमकं? एक भिक्षू आहे आणि एक दारू पिणारा वेवडा माणूस आहे. दोघही माणसाचाच जन्म आहे ना. जर तुम्ही सांगितलं की बुद्धत्व प्राप्त करायला माणसाच्या जन्मात यावं लागतं,
तर मग भिक्षुनी मागच्या जन्मात काय पुण्य केलं असेल एवढं? आणि त्या दारू पिणाऱ्या अकुशल कर्म करणाऱ्या माणसाने काहीतरी पुण्य केलं असेल. मग त्या कुशल आणि अकुशलामध्ये काही फरक आहे की नाही? दोघांची फळं सारखेच दिसत आहेत. भंते नागसेनाला राजा मिलिंदाने हा विचारलेला कोड्यात टाकणारा मेंढक प्रश्न. आजच्या याला आपण आजही जरी गेलं तर कुशल आणि अकुशलाच्या व्याख्या आम्ही आमच्या पद्धतीने करतो. भगवान बुद्धांनी सांगितलं, आर्य अष्टांगिक मार्ग दिला की नाही आपल्याला? आर्य अष्टांगिक मार्ग हा कशाचा आहे? कुशलाचा मार्ग आहे. मग त्याच्यामध्ये आपण जर एकच घेतलं की सम्यक आजीविका, भगवान बुद्ध काय सांगतात? सम्यक आजीविका ही कुशल सांगतात. सम्यक म्हणजे काय? तर कुठल्याही वाम मार्गाला न जाता मी माझी जीविका केली पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन त्याचं विश्लेषण करताना भगवान बुद्ध सांगतात की दारूच्या धंद्यासारखा धंदा आपली आजीविका करण्याकरता करू नये. हत्याराचा व्यापार करू नये, अकुशल आहे ना. आज जर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये एखादा कर्मचारी असेल तर त्याची अकुशल आजीविका होईल का? ऑर्डनन्स फॅक्टरी हत्यारं बनवते ना. मग त्यावेळेची कुशल आणि आताच अकुशल याच्यामध्ये काही फरक करावा लागतील की नाही? कारण एक संकल्पना आहे, राष्ट्राच्या संरक्षणाकरता राष्ट्राने निर्माण केलेली ऑर्डनन्स फॅक्टरी, तिच्यामध्ये बनणाऱ्या हत्यारं समाजाच्या संरक्षणाकरता आहेत. आणि तिथे काम करणारा तो कर्मचारी बुद्धाच्या व्याख्येतली ती सम्यक आजीविका आहे का असम्यक आहे? सम्यक आहे. मग त्यावेळेस राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नाला आताचा प्रश्न लागू पडतोय का? नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगत असताना काळ, वेळ आणि स्थळ यानुसार आम्ही बदलत असताना ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करणारा शास्त्रज्ञ आणि म्हणून अब्दुल कलामाने बनवलेला अणुबॉम्ब किंवा अग्नी अस्त्र बनवलं म्हणून अब्दुल कलामाची जीविका असामाजिक होती का? नाही. कारण जेव्हा राष्ट्रपती भवनामधून अब्दुल कलाम बाहेर पडले त्यावेळेस त्या माणसाचं सगळं सामान 2 सुटकेसमध्ये घेऊन तो माणूस बाहेर पडला होता. आताच्या राष्ट्रपती पडतील का तेवढे बाहेर घेऊन? त्यांनी काय बनवलंय? अग्निअस्त्र बनवलंय. देशाच्या संरक्षणाकरता अणुबॉम्ब बनवलं. आणि भगवान बुद्ध सांगतात की हत्याराचा व्यापार करू नये, त्याचा व्यवसाय करू नये. कुशल आणि अकुशल कर्माच्या व्याख्या आम्हाला त्या सांगता आल्या पाहिजे. आणि म्हणून आमच्या बुद्धिजीवीचा बुद्धिभेद कुठे होतो? तर इथे होतो. कारण आमचा बुद्धिजीवी तो अर्थ धरून बसतो, त्याच्या बाहेर यायला मागत नाही. रेशीम किडा माहिती आहे का तुम्हाला? आमच्या आताचे बुद्धिजीवी रेशीम किडा आहे. कारण तो रेशीम किडा काय करतो? स्वतःच्या लाळेवाटच रेशीम निर्माण करतो, पण ते रेशीम स्वतःभोवतीच गुंडाळत जातो. एक वेळ अशी येते की दरवाजा बंद होतो, श्वास कोंडून आतल्या आत मरतो. ही आमच्या बुद्धिजीवीची कथा आहे. आमच्या भोवतीच आम्ही रेशीम कोश तयार करतो, कारण त्यांना कुशल आणि अकुशलाचा अर्थ कळलेला नसतो. आम्ही अकुशलाचा अर्थ ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या माणसाला लावतो. नाही लावतायत तिथे, कारण ती त्याची सम्यक आजीविकाच आहे. हा, असम्यक कधी होईल? पुण्याचा कुरुलकर जेव्हा इथल्या ऑर्डनन्स फॅक्टरीतले गुपी तर पाकिस्तानला विकतो, ती अकुशल आहे. पगारा व्यतिरिक्त कमवणारा पैसा, ती अकुशल आजीविका आहे. शास्त्रज्ञ आहे, कितीतरी मोठा पैसा आहे. आणि म्हणून त्या 4th क्लासच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या माणसापेक्षा तो आजीविका त्याची सम्यक नाहीये. आम्हालाही ती आमची जीविका. म्हणून आर्य अष्टांगिक मार्गामधले कुशल आणि अकुशल कर्म कळले पाहिजे. हाच प्रश्न भंते नागसेनाने राजा मिलिंदांना समजावून सांगितला होता. कारण काय होतं की राजा मिलिंदाने जेव्हा प्रश्न विचारला की पाप आणि पुण्य, कुशल आणि अकुशल, ते डायरेक्ट भगवंतावरती प्रश्न विचारतात. आता भगवंत आहेत का?
आता भगवंताच्या लेवलची भिक्षू तरी आहेत का? तुम्हाला एखाद्याचं उदाहरण देता येईल ह्या भिक्षूला असं असं केलं नाही, कारण ते भिक्षूही तुमच्या सारखेच आहेत. त्यांनाही दोष त्यांचा नाहीये ना, दोष तुमचाही नाहीये. कारण काय होतं की भगवंत कळायला, कारण भगवंत स्वतःला 7 आठवडे बसावं लागलो. बोधित्व प्राप्त झाल्यानंतर भगवंत 7 आठवडे उठले नाहीयेत. पहिला आठवडा ते विचार करतात त्या बोधी वृक्षाकडे बघत. आनंदही होतोय, दुःखही होतंय. आज आम्हाला प्राप्त झालेलं ते कुठे वाटायचं आणि कुठे नाही वाटायचं हेच जेव्हा कळत नाही, तेव्हा कुशल आणि अकुशल कर्माचा आम्हाला अर्थ कळत नाही. आणि म्हणून त्यावेळेस भगवंताबरोबर देवदत्त जन्म घेत येतो. आजही जन्माची पुनर्जन्माची संकल्पना याच्यात एवढं भंडावून सोडलंय आम्हा लोकांना की बाबासाहेबाच्याच दोन्ही बाजूचे लोक पुरावे देतात की बाबासाहेबांनी ईश्वरही नाकारला आणि बाबासाहेबांनी पुनर्जन्मही नाकारला. कारण खरं आम्हाला बाबासाहेब कळलेच नाही. आम्ही त्या आंधळ्याच्या गोष्टीसारखं आहे. बुद्धही आंधळ्याच्या गोष्टीसारखे. आंधळ्याचा जो दृष्टांत आहे तो जैन धर्मातला आहे, त्याला शादवाद म्हणतात. की 7 आंधळ्याला हत्ती शोधायला सांगितलं, ज्याच्या हाताला जे लागलं त्यांनी त्याला हत्तीचं वर्णन केलंय. 4थ्या-5व्या वर्गात शिकलेली तुम्ही गोष्ट आहे. ज्याच्या हाताला हात लागला त्याला खांबासारखा दिसला. आमचंही भानगड तीच झाली. आम्हालाही आम्ही आंधळे आहोत. बाबासाहेबाच्या ज्या अवयवाला किंवा ज्या विचाराला स्पर्श झाला ते बाबासाहेब आम्ही स्वीकारत पुढे जा. बुद्धाची भानगड तशीच झाली. कारण बुद्धाची भानगड तुम्ही मी नाही केली, ती तर 3000 वर्षापासून चालत आले. कारण 40 पंथ निर्माण झाले आणि म्हणून बुद्धही आम्ही त्याच्यात केला. म्हणून बाबासाहेबाला फिल्टर करून बुद्ध आमच्या पुढे ठेवावं लागलं. आता बाबासाहेबांनी फिल्टर करून जार तुमच्या घरात आणून ठेवलाय, परत आम्ही ते जर म्युन्सिपाल्टीच्या टाकीत टाकून पाणी पिणार असो तर त्याचा दोष बाबासाहेबाचा आहे का? आम्ही तेच करायला लागलो ना. बुद्ध आणि धम्म फिल्टर करून तुमच्या घरात दिला, ते पुस्तक आम्ही ठेवून दिलं आणि आम्ही त्रिपिटकातला सिद्धांत भंतीजीला विचारतो पुनर्जन्म तुम्हाला मान्य आहे का? कशाला एवढ्या लांब जातो बाबा? ते बाबासाहेबांनी लिहिलंय ना त्याच्यात, ते वाचा ना. आणि म्हणून कुशल आणि अकुशल आमच्या संकल्पना कशा झाल्या की कुशल कर्म कशाला म्हणायचंय, तर आम्ही कुशल कर्म मनुस्मृतीच्या पापाला अकुशल आणि कुशल कर्माचं मान्यता मानायला लागलो. मग त्यांनी अकुशल कर्म कुठली म्हटली की देवाला नवस केला नाही फेडला तर ते त्यांच्या दृष्टीने अकुशल कर्म होतं. भगवंत सांगतात त्याला बोलूच नको ना बाबा नवस, हे कुशल कर्म आहे. कुशल आणि अकुशलता आमच्या मेंदूमध्ये आमच्या डोक्यामध्ये जो वादळाचा उच्चांक उठलेला आहे. आणि मग नेमका आम्ही मिलिंद प्रश्नही वाचायला घेतला तरी आम्ही तिथपर्यंतच जातो, पुढच्या ओळी आम्हाला वाचता येत नाहीत. देवदत्तही जन्माला आला, आम्ही तेच खरंच मानायला लागतो की हा देवदत्त कुठे कुठे राजा आहे, कुठे कुठे हे आहे. परंतु देवदत्त तो जन्म घ्यायला त्याने केलेलं पुण्य आम्ही कधी बघितलंच नाही. देवदत्तालाही रद्दी सिद्धी प्राप्त आहे. अजातशत्रू असाच प्रभावित होत नाही देवदत्ताला. बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू स्वतःच्या बापाचा खून करून जेव्हा राज्यावर येतो, समवयस्क आहेत, तेव्हा बुद्ध आणि देवदत्त संघामध्ये फूट पाडून अजातशत्रूला प्रभावित कशामुळे करतो? त्याच्या रिद्धिबलामुळे करतो. देवदत्ताचं आपण एकच बाजू बघितली की देवदत्त पापी पण नव्हता. ह्या संकल्पना आहेत आमच्यातल्या. कारण देवदत्तही रद्दी बलाने परिपूर्ण होता, फक्त खाली तो सम्यक विचाराचा नव्हता. जी संकल्पना त्याच्या डोक्यात बुद्ध होण्याची होती, बुद्धचा अर्थच त्याला कळला नव्हता. बुद्ध सांगतात की बुद्धत्व तसंच मिळत नाही, त्याला त्या रस्त्याने जावं लागतं. आणि म्हणून तो त्या अजातशत्रूला प्रभावित करतो. भगवान बुद्धाचे तिथे वाक्य आहे, जोपर्यंत अजातशत्रूच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत अजातशत्रू त्याला सांभाळेल, पाळेल. पण ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी मात्र हे सगळे उपहार करून काढून घेतले जातील आणि मग मात्र तिचा देवदत्त उघडा पडेल, त्याला कळेल काय.
त्याच्यानंतर जन्मोनजन्मी कितीतरी जन्म देवदत्त आणि बुद्ध सोबत आहे. त्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? अर्थही लागले पाहिजेत की नाही आपल्याला, की देवदत्त विरोध करत होता भगवान बुद्धाला आणि तो जन्मोनजन्मी करत आला. जर भगवान बुद्धाने पक्षाचं स्वरूप घेतलं असेल तर तो शिकारी आहे. भगवान बुद्ध राजा असतील तर तो त्यांचा शत्रू आहे. कर्म कुशल अकुशल कर्म हे चालत आलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबही सांगतात की भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मण आणि बौद्ध धर्मामधला संघर्ष आहे. देवदत्ताची संकल्पना आपण याच्याशी जोडली पाहिजे. तेव्हा तुम्हाला कळेल की धम्म कशाला म्हणायचं आणि धर्म कशाला म्हणायचं. कारण आम्ही या संकल्पना जोडत नाही. आम्ही त्या अर्थाचे शब्दशः अर्थ घेतो आणि मग आम्हाला धम्म कळत नाही. धम्म कळण्याकरता आम्हाला देवदत्त त्या परिप्रेक्षमध्ये नाही तर आजच्या परिप्रेक्षमध्ये कळला पाहिजे. आणि म्हणून आजचा देवदत्त आम्हाला जर कळायचा असेल तर आमच्यातूनच निघून जाऊन देवदत्त दुसऱ्याला मदत करणारे असे कितीतरी आहेत ना. पण ते कळायचं आणि सांगण्याचं डेअरिंग आणि हिंमतही आमच्यामध्ये आली पाहिजे. देवदत्त ओळखता आला पाहिजे, देवदत्त सांगता आला पाहिजे. तेव्हा तुम्हाला बुद्धही कळेल. कारण मिलिंद प्रश्नामधले मागचीच तुम्ही जर बघितले असेल तर राजा मिलिंदाने तो एक प्रश्न विचारलेला आहे की भगवंत जर अस्तित्वात नाही तर मग पूजा कोण स्वीकारतं. याच्या अगोदर झालेला प्रश्न तुम्हाला आठवत असेल. मिलिंद राजा विचारतो की तुम्ही म्हणता की बोधी प्राप्त होणे म्हणजे आता पुढचा जन्म नाही, आणि तुम्हीच म्हणता की बुद्धाची पूजा घातली पाहिजे. मग जर बुद्ध जन्मालाच नाहीत, माणूसच अस्तित्वात नाही, तर पूजा स्वीकारतो कोण? आणि तुम्हीच सांगता की पूजा फलद्रूप होते. मागच्याच वेळेस आपण तो प्रश्न बघितलेला आहे. तसाच आहे. सगळ्या प्रश्नाला ह्याच परिप्रेक्षीमध्ये बघावं लागेल तुम्हाला. पाप पुण्याचा असेल, मैत्रीचा असेल, वेगवेगळ्या याचा असेल, आपल्याला त्या याच्यामध्ये बघावं लागेल. आणि म्हणून देवदत्त आणि बुद्ध आजही अस्तित्वात आहेत. फक्त ते तुम्हाला बघता आले पाहिजे, शोधता आले पाहिजे. जर डोळ्याने दिसत नसतील तर शोधता आले पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही देवदत्ताला शोधाल त्या दिवशी तुम्ही प्रॉपर रस्त्यावरती आहेत. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात, भगवान बुद्धांनी जशा हिंदू धर्मामध्ये दोन संकल्पना आहेत. शरीरामध्ये आत्मा टाकला त्यांनी. भगवान बुद्ध आत्मा मानणाऱ्याला अकुशल कर्म म्हणतात. जो आत्म्याचा स्वीकार करतो तो कोण आहे? अकुशल कर्म आहे. ते कुशल आहे का? नाही. मग भगवान बुद्धांनी दोन संकल्पना स्वीकारल्या ना, नाम आणि रूप. दोन संकल्पना बुद्धांनी स्वीकारल्या. परंतु ह्या दोन संकल्पना स्वीकारताना वास्तवामध्ये कुठली संकल्पना आहे तर बुद्धाची, जी तिथपासून तर आजपर्यंत चालत येते आणि विज्ञान दर्शक आहे. कुशल आणि अकुशलाला. आणि म्हणून भारतीय घटनेमध्ये बुद्धाचं प्रतिबिंब कसं उघडतं तर त्याच्या घटनेमधलं एक कलम असतं की वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचं एक कलम घटनेमध्ये घातल्या गेलं. बाबासाहेब म्हणतात हे मी बुद्धापासून घेतलं. आणि म्हणून इथे आम्हाला बुद्ध कळला पाहिजे. इथे आम्हाला पाप पुण्याच्या संकल्पना त्या शब्दावर न जाता कुशल आणि अकुशल कर्मावरती नेता आल्या पाहिजे. पाप आणि पुण्य, एखाद्या माणसाचा खून करणं हे जर पाप असेल तर मग जन्म देणं काय पुण्य आहे का? भगवान बुद्धाने तर दुःख सांगितलं, जाती जरा मरण हे सगळं दुःख सांगितलं. आजही तुम्ही जर विचार करा, काय म्हणता तुम्ही? सद्गती. माणूस जन्माला आला, डोळा उघडला, त्याचा प्रवास मृत्यूच्या दिशेने सुरू होतो. जन्म झाला म्हणून मागे प्रवास होतोय का सुरू? नाही हो. जन्म झाला की त्याचा प्रवास कुठे सुरू होतो? मृत्यूच्या दिशेने. आणि म्हणून आपण प्रत्येक वाढदिवस साजरा करत असतो.
त्या दिवशी तुमच्या अंतर्मनाला वाटलं पाहिजे की मी आता अजून 1 वर्षाने माझं आयुष्य कमी झालं, आता मी मरणार आहे. भगवान बुद्ध सांगतात तेव्हा खाडकन तुमचे चक्षु उजळतील, राहिलेल्या आयुष्यामध्ये मी कुठलं कुशल करायला पाहिजे. कारण भ्रमित आहोत आपण. कुणी सांगू शकेल का की मी उद्याच मरणार आहे? आणि ते माहिती नसल्यामुळे आम्ही अमर असल्याच्या भ्रमात आहोत. 99 वर्षाचा म्हाताराही आपली आसक्ती सोडायला तयार नाही. त्याच्या पुढे पैशाचा गंज टाका, ते बरोबर खरकत जाऊन त्यातल्या काही घेता येतील का बघतोय. आणि म्हणून कुशल आणि अकुशल कर्माची आपल्याला पहिली व्याख्या कळाली पाहिजे, फळं नंतर येतील. कारण अगोदर कुशल आणि अकुशलच जर नाही कळालं तर फळही कळणार नाही ना. आणि म्हणून दारूचा धंदा करणारा कसा सुखात आहे याचा हेवा आम्हाला वाटतो. आणि मनातल्या मनात आम्ही काय म्हणतो की तो दारू विकतोय तरी त्याचे बंगल्यावर बंगले होत आहेत, मी इमानदारीत काम करतोय, माझं पोरगही पास होत नाही. सुखाची व्याख्या आणि कुशलाची व्याख्या आहे आमची. त्या अंबानी सुखी वाटतोय, एकदा जाऊन बघा त्याच्या बंगल्यात झोपत नाहीये, तो झोप नाही येत का? आणि कधीतरी रात्रीच्या 12-1 वाजता बस स्टँडला, रेल्वे स्टेशनला जा, तो 1 वाजता भिकारी घरा घुरडोर झोपलेला असतो. सुखाची व्याख्या तरी तुमची काय आहे? कुशलाची व्याख्या काय आहे तुमची? एक भिकारी नाही, मला नाव आहे ना तिचं, गावामध्ये मारुतीचं मंदिर बांधायचं होतं. पडक्या मंदिराच्या बाहेर बसूनच तिने मागितलेलं भीक होतं. आणि गावातली लोक तिच्याकडे गेली. परवालाच वाचली मी ती कथा, की त्या मंदिराला बांधायला निधी कमी पडत होता, त्यांनी 32 वर्ष मागलेलं सगळं भीक त्यांना देऊन टाकलं. आता तुमच्या दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने ते कुशल कर्म असेल, बौद्धाच्या दृष्टीने ते कुशल कर्म नाहीये, ते एका अकुशलाला जन्म देण्याकरता तिने दिलेलं दान. ह्या व्याख्या मला कुशलाच्या अकुशलाच्या ज्या दिवशी कळतील मग फळं आहेत त्याच्यावर. एका सुंदरशा अशा जागेवरती विहार आणि सुंदरशा जागेवरती बांधणारं मंदिर. आणि म्हणून इथे तुम्हाला अर्थ कळले पाहिजे की स्रोतापन्न कशाला म्हणतात. स्रोत म्हणजे त्या प्रवाहात उतरणं, कुशल कर्म करण्याच्या प्रवाहात उतरणं. आता तुम्ही म्हणाल भिक्षू त्या प्रवाहात उतरलेत का? काठावर उभे आहेत, उतरले नाही. उतरणं कधी असतं? म्हणून त्याला स्रोतापन्न म्हणतात. ती एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. अनाथपिंडकाचं नाव ऐकलेलं आहे की नाही? अनाथपिंडकाच्या मुलाचं नाव काल आहे. अनाथपिंडक एवढे धार्मिक आहेत पण पोरगा नाही. मग बाप म्हणतो याला कुशलाच्या मार्गावर आणायचं, कारण श्रीमंत आहेत ना. आणि म्हणून ते त्याला जवळ घेतात आणि ते सांगतात की बाळा तू बुद्धाच्या प्रवचन ऐकायला जा. पोरग टाळाटाळ करतं, ते काही जात नाही. मग तो त्याला बसवतो आणि त्याला सांगतो तू जर उद्या बुद्धाच्या प्रवचनाला गेला, प्रवचन ऐकून आला तर मी तुला 1000 मोहरा देईल. पोरग तयार होतं, लगेच प्रवचनाला जात. प्रवचनाला जात, पण कशा करता गेलेलं आहे ते? 1000 मोहरा करता गेलेलं आहे. आज तुम्ही मुलं घेऊन आलेला असता, आहे की नाही? तो अनाथपिंडकाने मुलाला तयार केलं, मुलंही तयार झालं. कशा करता? 1000. त्या प्रवचनात बसलं, बुद्धाच्या प्रवचनाकडे त्याचं लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष कुठे होतं? 1000 मोहरा मी देणार आहे माझा बाप. मी आज प्रवचनाला गेलो. अनाथपिंडकाने घरी आल्यावर विचारलं, बाळा प्रवचनाला बसलात, बुद्धांनी काय सांगितलं? मला नाही माहिती. त्या मोहरा काढा म्हणे, पहिल्या द्या 1000. अनाथपिंडक म्हणे मी काय कमावलंय? आणि दुसऱ्या दिवशी सांगतात तुला 2000 मोहरा देईल, पण बुद्ध काय सांगतात ते मला येऊन घरी सांग. आणि मग तो काल जाऊन प्रवचनात बसला. प्रवचन ऐकता ऐकता प्रवचनही संपलं. अनाथपिंडक वाट पाहतो, पण काल काही घरी आला नाही. अनाथपिंडक स्वतः तिथे जातात. सगळी लोक उठून गेलेले,
पण काल बुद्धाच्या पुढे बसलेला आहे. अनाथपिंडक त्याला हलवतात, बेटा घरी चाल, तुझ्या 2000 मोहरा आहेत. पोरग म्हणतंय आता मला तुमच्या 2000 मोहरा नको आहेत, मी बुद्धाच्या पुढे बसलेला. याला म्हणतात श्रोतापती. तो श्रोतापती झाला होता. आणि मग जेव्हा अनाथपिंडक विचारतात तेव्हा बुद्ध म्हणतात आता हा तुझा नाही, हा परत येणार नाही, हा श्रोतापती झाला. कुशल कर्माला लागणं, कुशल कर्मामध्ये प्रवाहित होणं याला म्हणतात. आणि म्हणून भंते नागसेन इथे त्याला उत्तर देताना सांगतात की राजा मिलिंदा, हे सगळं बरोबर आहे, तू जे सांगितलं प्रत्येक जन्मामध्ये देवदत्त हा भगवंताच्या बरोबर आहे. शेवटला तो वाईटच कर्म करतो, परंतु त्या पूर्ण लाईफ मध्ये त्यांनी काही ना काही कुठेतरी धर्मशाळा बांधलेल्या आहेत, कुठेतरी दान दिलेलं आहे, आणि म्हणून त्याला ते ऐश्वर्य त्याच्या गोष्टी लाभत आल्या. परंतु शेवटच्या जन्मामध्ये बुद्धाला बुद्धत्व प्राप्त होतं आणि देवदत्त सद्गतीला जात नाही ना, जमिनीमध्ये गाडल्या गेलेला आहे. देवदत्ताची स्टोरी जर तुम्ही ऐकली, देवदत्ताला पश्चाताप होतो, तो भगवंताचं दर्शन घ्यायला निघतो, भगवंताजवळ असणारा संघ म्हणतो की भगवंत देवदत्त येतोय. भगवंत म्हणतात त्याला आता बुद्धाचं दर्शन होणार नाही, आणि बुद्धाचं दर्शन होत नाही. तो माणूस जमीन गेले की नाही माहिती नाही आपल्याला. परत आमच्या बुद्धिवादी तर्कवादा करताय, मी सांगतो गेलेत की नाही गेले, परंतु तेव्हापासून कुठलीही स्टोरी तुम्हाला आता बुद्धाची देवदत्ताची ऐकायला मिळणार नाही. बुद्ध बुद्धत्वाला गेले, देवदत्त वेगळ्या मार्गाने. हेच आहे आम्हाला ऐकण्याकरता, शिकण्याकरता, मिलिंद प्रश्नामधून आम्हाला जर काय घ्यायचं असेल, भंते नागसेनाने सांगितलेल्या. म्हणून प्रत्येक कृतीला आता जर तुम्ही नुसतं तर्काने विचार करा की आम्ही एकाच दिवसाचे कर्म जर बघितले, तर मला वाटतं ह्या एका दिवसाच्या कर्मामध्ये आम्हाला कितीतरी जन्म घ्यावा लागतील, आहे की नाही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी तुम्ही 10 वाजता बिछाण्यावर पडल्यावर थोडासा अभ्यास करा की तुमच्या हातून काय काय चांगलं झालं आणि काय काय वाईट झालं. चांगल्याची लिस्ट खूप कमी असते, वाईटाची लिस्ट खूप मोठी असते. याचंच उदाहरण दिलं होतं भगवंतांनी आनंदाला. 5 वेळा उचलो, हा एवढा चांगला आहे, बाकी पडलेला कचरा अजून जशाला तसा आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर तसंच आहे की राजा मिलिंदाने विचारलेलं पुण्य आणि पाप याची फळं सारखी असतात का, तर भंते नागसेन म्हणतात नाही. कुशल कर्माची फळं ही कुशल मिळतात, अकुशल कर्माची फळं अकुशल मिळतात. त्याचंच उत्तर नागसेन भंतेजीने दिलं की देवदत्त प्रत्येक जन्मात आला, पण प्रत्येक जन्मामध्ये त्याला कधीही लोकाश्रय मिळाला नाही, त्याची दुर्गतीच झालेली आहे. परंतु बोधिसत्वाचं तसं झालेलं नाही. बोधिसत्व प्रत्येक जन्मामध्ये लोकाश्रय असेल, लोकांची वाहवा असेल, सद्गती असेल ही मिळत गेलेली आहे. आणि म्हणून पाप आणि पुण्य, कुशल आणि अकुशल, आजही आपण कुशल आणि अकुशल कर्माची फळं त्या त्या प्रमाणात तशाला तशी ती भेटत असतात. आजही ती आपल्याला भेटतात. आणि म्हणून बुद्धांनीच त्यावेळेस सांगितलं होतं की फळं मिळणारी काही फळं ही लगेच मिळतात. बुद्धांनी सांगितलेलं आजही ते लागू आहे. भगवान बुद्ध म्हणतात काही अल्पजीवी फळं असतात. गरम वस्तूला बोट लावलं, चटका लागला, फळ मिळालं, संपलं. काही फळं कालांतराने भेटणारी असतात. कारण आपल्या हातून, आपल्या वागण्यातून काय घडतं काय नाही घडत याची फळं ही आपल्याला वेगवेगळ्या. म्हणजे एका ठिकाणी जर एका चोराने चोरी केली तर पकडला नाही गेला तर त्याचं ते फळ पिकायला वेळ लागतो की नाही. ज्याच्या घरात चोरी झाली, पोलीस येणार, नेमकं बघणार कुलूप तोडून केली की मागच्या दाराने केली की यांच्याकडनंच राहिलं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये वेळ जाणार, पुरावे फाटे होणार, आणि काही काळाने मात्र चोर सापडणार. म्हणजे चोरीचं फळ काही काळाने मिळालं. म्हणून कुशल कर्माचं आणि अकुशल कर्माची फळं मिळाल्याशिवाय राहत नाहीत, आणि दोन्ही फळं सारखी नसतात. म्हणून देवदत्तालाही त्याची चांगली फळं मिळालेली आहेत का?
नाही. देवदत्तालाही त्याच्या अकुशल कर्माची अकुशल फळं, पण त्याच जन्मात केलेल्या काही कुशल कर्मामुळे पुढच्या जन्मामध्ये त्याला ऐश्वर्य, चांगल्या कुळात जन्म हे मिळत गेलेले आहेत. आणि म्हणून राजा मिलिंदाला पण ते नागसेन सांगतात की राजा, कुठल्याही चांगल्या कर्मफळाला चांगलंच फळ येतं. आणि म्हणून म्हणी पडल्या ना की कारल्याचा येला लिंबावरी गेला, कडू कैसा झाला संगती. कारण त्या गुणामुळे. आणि म्हणून गहू पेरला तर हरभरा येणार नाही, जे पेराल तेच उगवेल. म्हणून आजच्या ह्या प्रश्नाचा सांगोपांग विचार जर केला तर आजच्या घडीलाही आपल्याला लागू पडतो. देवदत्त आजही आपल्यामध्ये आहेत. देवदत्त आपल्याला शोधता आले पाहिजे. ज्या दिवशी देवदत्त शोधल्या जाईल त्या दिवशी तुम्ही सावध व्हाल ना. ज्या दिवशी तुम्हाला कुशल कर्माची व्याख्या कळेल त्यावेळेस फळाची ऑटोमॅटिक कळेल. कारण आज आपल्याला त्या कुशल आणि अकुशलाच्या व्याख्याच बरोबर कळालेल्या नाहीये. ज्या दिवशी कुशल कर्म, अकुशल कर्म, पाप, पुण्य ह्या गोष्टी कळतील त्या दिवशी त्या फळाची अपेक्षा होईल आणि मग आचरणही सुंदर होईल. त्यानुसारच आजच्या या प्रश्नामध्ये आपण सर्वजण समजून घेतला असेल, सगळ्यांच्या लक्षात आला असेल असं मी गृहीत धरून राजा मिलिंदाचंही भन्ते नागसेनाबरोबर समाधान झालेलं आहे. तुमचं झालंय की नाही मला कळायला मार्ग नाही, पण झालं असं गृहीत धरून आज आपण इथेच हा प्रश्न थांबवूया.